जल्लोषाने दुमदुमली जाणेफळ नगरी। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल रोजी जाणेफळ शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीमध्ये शहरातील विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं। सर्वप्रथम त्रिसरण पंचशिला ग्रहण करून पुष्पहारांनी सजवलेल्या रथात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ठेवण्यात आला। मिरवणूक सुरुवात रमानगरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरुवात झाली। मिरवणुकीमध्ये सहभागी असलेल्या भीमसैनिकांनी बौद्ध उपासिकांनी जय भीमचा नारा देत समस्त बहुजनांच्या उद्धारकर्षाबद्दल आदर व्यक्त केला। या मिरवणुकीला रमानगरातून प्रारंभ होऊन मिरवणूक गांधी चौक, सौडतकर गल्ली, जुनी स्टेट बँक रोडनं परत रमानगर चौक, बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मिरवणूक विसर्जित करण्यात आली। यावेळी मिरवणुकीमध्ये बौद्ध बांधवांसह सर्व समाजातील सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। फटाक्यांच्या आतिषबाजीत भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली। यासाठी भीमबल क्रीडा मंडळाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले। सामाजिक कार्यकर्त्यांनी मिरवणुकीला एका ठिकाणी सरबत दिलं आणि जेसीबीच्या सहाय्यानं मिरवणुकीमध्ये भीमसैनिकांनी सर्व नियमांचं पालन करून पोलीस प्रशासनाला सहकार्य केले। नगरातील एका चौकात पुष्पवर्षाव करण्यात आला। यावेळी शेकडो उपासक, उपासिका आणि जाणेफळ नगरातील विविध समाजाचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहून आनंदात मिरवणूक साजरी करण्यात यावी यासाठी ठाणेदार अजिनाथ मोरे यांनी स्वतः उपस्थित राहून चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता। मुख्य संपादक गजानन दुतोंडे, बुलढाणा उन्नती लाईव्ह।